थेट जाऊयात पुण्यामध्ये, जिथे शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे. हॅलो, आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी मिकी घई पुण्याहून. मिकी, काय चाललंय नेमकं? त्यांच्या या कार्यकर्त्यांची मागणी काय आहे? आंदोलनाचा उद्देश काय आहे? शिंदे गटाकडून या ठिकाणी आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर आंदोलन केलं जातंय. तिरडी आणण्यात आलेली आहे. नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे? पुन्हा एकदा या ठिकाणी काय म्हणणं आहे तुमचं? तिरडी आणून आंदोलन करतायत, दानपेटी आणली, काय? आम्हाला एवढंच सांगायचं आहे, आम्ही पूर्ण डॉक्टर आणि डॉक्टर प्रशासनाला देव माणूस मानायचो, पण या हॉस्पिटल मधला एकही प्रशासन हे देव माणूस म्हणण्याजोगं नाही. हे राक्षस आहेत, यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय. काय डब्यात काय आहे बॉक्स मध्ये? 10 लाख रुपये या ठिकाणी जमा करण्यात आपण बघतोय यांनी तिरडी निषेध या या ठिकाणी गोरगरिबांसाठी हॉस्पिटल चालू झालेलं होतं, पण खऱ्या अर्थाने 10 लाख रुपये मागणी करण्याचं काम या प्रशासन करते. या खऱ्या अर्थाने यांचं घर चालवायचं आहे. दीनानाथ मंगेशकर प्रशासनासाठी ही आर्थिक मदत पेटी चालू केली. आपण सर्वजण त्यांचं घर चालवण्यासाठी या ठिकाणी दानपेटीत पैसे देऊन आपण त्यांना मदत करूया. आपण बघतोय जोरदार आंदोलन या शिंदे गटाकडून करण्यात आलेलं आहे. ठिकाणी सचिन संपूर्ण लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. करोडो पैसे लोकांनी आहे. 1 रुपया नामाचं भाड्यामध्ये हॉस्पिटलचा, परंतु या हॉस्पिटल नावाखाली या ठिकाणी लुबाड धंदा चालू आहे. त्यामुळे गरीबांना हे हॉस्पिटल पूर्णपणे लुटलं झालं. पण तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहात, तुम्ही आंदोलन करताय. मुख्यमंत्री नक्की करतील, आम्ही कळवलं त्यांच्यावर होईल. तू सामान्य नागरिक म्हणून आज या ठिकाणी सर्व जनता आलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब याच्यावर नक्की समिती गठीत करण्यात आलेली आहे. तपास सुरू आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील असं सांगितलेलं आहे. काय कारवाई करण्यात येईल. मात्र यामधून हात झटकण्याचा कुठेतरी प्रयत्न केला दिसते. त्यांनी ज्या पद्धतीनं आपला खुलासा दिलेला आहे, कुठेतरी नैराश्यातून किंवा पेशंट दगावल्याच्या नैराश्यातून आणि बिल भरता आलं नसल्याच्या नैराश्यातून अशा तक्रारी दिल्या गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कसं बघता, एकूणच ज्या पद्धतीने संताप आहे त्यानंतर अशा पद्धतीचा हात झटकणारा खुलासा हॉस्पिटल प्रशासनाकडून नाही, हॉस्पिटलनं आपला खुलासा करणं हे साहजिक आहे आणि त्यांनी केलाही पाहिजे. आम्ही त्यांना म्हणजे आरोग्य विभागाच्या वतीनं जी काय आमची टीम असेल ते सुद्धा त्यांचं म्हणणं जाणून घेईल, कारण शेवटी प्रत्येक व्यक्तीचं जे त्याचं आपलं म्हणणं आहे ते आपण निश्चितपणाने समजून घेतलं पाहिजे किंवा त्याचं म्हणणं मांडल्यानंतरच आम्ही त्याच्यावरती योग्य त्या पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे. परंतु सार्वजनिक दृष्ट्या जर बघितलं तर कुठल्याही आरोग्याच्या सेवेला डॉक्टरांनी नाकारता कामा नये हा सार्वजनिक दृष्टिकोनातून एक साधा संकेत आहे. दुर्दैवानं आपल्याकडनं नाकारलेल्या माणसाला पलीकडच्या बाजूला जावं लागते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, त्यानंतरची काही दुर्दैवी घटना घडते. एका बाजूला 2 बाळांचा जन्म होतो आणि त्याच वेळेला त्याच्या आईला मात्र आपण गमावतो. हे खूप दुःखाची गोष्ट आहे. त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्या गोष्टींचा कायदेशीरदृष्ट्या विचार करून किंवा त्या पद्धतीची योग्य त्या पद्धतीची तपासणी करून या संबंधित हॉस्पिटलवरती सुद्धा ज्या शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करायला लागतील ते आपण करणार आहोत. त्यांनी जे हे केलेलं आहे, लेटर जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ त्या पालकांना किंवा त्या रुग्णांनाच जबाबदार धरलेला आहे. 3-4 कारणं त्यांनी दिली आहेत. त्यामध्ये आपल्या अंगावरती काही घेतलेलं नाही. आपण सेफ राहण्याचा प्रयत्न त्या रुग्णालयाने केला. मागणी थांबली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आपण अशा पद्धतीने या ठिकाणी हे आंदोलन आंदोलन करतायत. एक वेगळा आंदोलन सैनिकांकडून करत या घटनेचं
निश्चित केलं जात आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही शांत बसणार नाही। हरकत घ्यावी, पोलिसांनी नोंदावं गुन्हा आणि जे समिती गठीत आहे त्यांनी लवकरात लवकर अहवाल द्यावा असं देखील मागणी या ठिकाणी करतात। मात्र शिवसैनिक तरी आता आक्रमक होताना दिसत आहे, तर दुसरीकडे कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने आता शिवसैनिक आक्रमक होताना दिसत आहेत। सातत्याने सकाळपासून शिवसैनिकांकडून इथं आंदोलन केलं जातं, आपण बघतोय हे सगळे आता एकत्र येत अशा पद्धतीने तिरडी काढत हे आसूड उचलत या आंदोलन या ठिकाणी शिवसेना अर्थात शिंदे गटाकडून केलं जात आहे। एक प्रश्न असा आहे की या सगळ्या आंदोलनानंतर आणि तो जो मगाशी अहवाल दिला होता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने की जो मान्य नाहीये भिसे कुटुंबियांना, यानंतर दीनानाथ मंगेशकर काही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे का? ट्रस्टी येऊन मीडियाशी बोलणार आहेत का? पुण्यातलं हे आपण आंदोलन बघतोय। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आवारात परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे। शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक इथे आलेले आहेत आणि त्यांनी तिरडी आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याचप्रमाणे एक बॉक्स बनवून 10 लाख रुपये जमा करण्याचं त्यांनी एक प्रातिनिधिक असं आंदोलन सुरू केलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।